लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. जीवाने आर्याला डायरेक्ट विचारलेलं असतं, तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम तर नाही ना? आणि आर्या खोटं बोलते, नाही म्हणून त्याला सांगते. पण त्याचं कारण काय आहे, चला पुढे बघूया. सुरुवातीला आर्या, काव्या, पार्थ बसलेले असतात आणि पार्थ खूप छान पद्धतीने समजून सांगतो काव्याला. एखाद्या पुस्तकाला जर धूळ लागली असेल तर आपण ती धूळ झटकतो, आपण ते पुस्तक फेकून तर देत नाही ना. तुमच्यासाठी जेवढा महत्त्वाचा अभ्यास आहे तेवढेच महत्त्वाच्या माझ्यासाठी तुम्ही आणि बाळ आहात. मी जेवढा विचार बाळाचा करतो तेवढा तुमचा सुद्धा करतो काव्या. आर्या म्हणते, काय चाललंय तुमचं दोघांचं? थोडं शांत बसाल का तुम्ही? जे काही बोलताय ते आपले बाळ ऐकताय, तेही 2-2 बाळ. तुला एक सांगू का काव्या, तुझ्यासाठी जेवढा महत्त्वाचा अभ्यास आहे तेवढीच महत्त्वाची बाळाची काळजी सुद्धा आहे. अभ्यास करताना बाळाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ना. त्या पोटाला हात लावून बोलते, बघितलं ना बेबो, ते काका किती ग्रेट आहेत, तशीच तुझी मावशीसुद्धा अगदी धडाकेबाज उत्तर देते. हां, तेव्हा काव्याला पण आठवतं की ती पण तिच्या बाळाशी असेच गप्पा मारते. तेव्हा पार्थ म्हणतो, समजलं का मिसेस काव्या देशमुख? आर्या तिथून तिची रिपोर्ट तयार करण्यासाठी निघून जाते. पार्थ काव्याशी बोलत असतो, बघितलं ना काव्या, आर्याने किती छान पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलं. काव्या पण सांगते, हो देशमुख, मला समजलं. पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. आर्या बघितली ना तिच्या बाळाशी कशा गप्पा मारते, पण नंदिनी ताईला मी असं तिच्या बाळाशी गप्पा मारताना बघितलं नाही. नंदिनी ताईला लहान मुलं तर खूप आवडतात, ती का बोलत नसेल तिच्या बाळाशी? तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो, जाऊ द्या, झालेल्या गोष्टींचा जास्त नका विचार करू. तर दुसरीकडे नंदिनी विचार करत असते, आर्याने कशा पद्धतीने जीवाचा हात हातात धरून त्याच्या हातावर किस केलं होतं आणि ज्या दिवशी सोनोग्राफीची रिपोर्ट दाखवायला आली तेव्हा पण कशा पद्धतीने आर्या जीवाला मिठी मारण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या डोक्यामध्ये हे विचार चालूच असतात. त्यावेळेला तिथे जीवा येतो गजरे घेऊन. नंदिनीचं लक्ष जातं गजऱ्यांकडे. अरे वा जीवा, मोगऱ्याचे गजरे? जीवा पण म्हणतो, हो, मी माझ्या बायकोसाठी 100चे 5 गजरे घेऊन आलोय. आरशासमोर दोघं पण उभे असतात आणि जीवा स्वतःच्या हाताने गजरा माळून देतो नंदिनीच्या केसांमध्ये. जीवा, हे सगळं तर ठीक आहे, पण मला दुसऱ्याच गोष्टीचं टेन्शन आलंय. जीवा पण विचारतो, कोणत्या गोष्टीचं टेन्शन आले तुला? तेव्हा नंदिनी सांगते, अहो जीवा, आर्याचं वागणं मला जरा विचित्र वाटतंय. आता तुम्ही बाळाचे बाबा आहात आणि मी बाळाची आई, पण आपल्या दोघांमध्ये कोणी तिसरं तर येणार नाही ना? जीवा म्हणतो, हो, मग येणार आहे ना तिसरं. नंदिनी विचारते, अहो जीवा, हे काय म्हणताय तुम्ही? जीवा सांगतो, अगं मग तिसरं म्हणजे आपलं बाळ तर येणार आहे ना? आपलं बाळ ठीक आहे हो, पण मला आर्याची भीती वाटते. आपल्या दोघांमध्ये आर्या तर येणार नाही ना? कारण मला सतत जाणवतंय आर्या तुमच्या प्रेमात पडली. जीवा म्हणतो, काही पण काय बोलते नंदिनी? अहो, बायकांना सगळं जाणवतं. जीवा म्हणतो, फक्त बायकांनाच जाणवतं का? पुरुषांना नाही जाणवत? मला पण असं जाणवलं, म्हणून मी थेट आर्यालाच विचारलं. नंदिनी म्हणते, काय तुम्ही आर्याशी बोललात या बाबतीत? तेव्हा जीवा तिच्या घरी जाऊन काय बोलला ते सगळं नंदिनीला सांगतो. आर्या, तू आत्ता हल्ली जे काही वागते ना, मला असं वाटतं की तू माझ्या प्रेमात तर नाही ना पडली? आर्या हसायला लागली. अरे जीवा, कोणत्या जगात वावरतोय तू? तुला असं कसं वाटू शकतं? जीवा म्हणतो, तू सकाळी पण माझ्या कपातला 1 घोट चहा पिण्यासाठी सांगितला आणि तो पिलासुद्धा. तेव्हा आर्या हसायला लागते. या ठिकाणी माझ्या हॉस्पिटलमधलं कुठलाही स्टाफ असताना तरीसुद्धा मी असाच 1 घोट चहा पिला असता आणि मला दुसऱ्याच्या ताटातलं जेवायला आवडतं, अगदी हक्काने. मग याचा अर्थ असा होत नाही ना की मी समोरच्याच्या प्रेमात पडली. तेव्हा जीवा सांगतो, असं नाही आर्या, मला थोडं जाणवलं म्हणून मी तुला विचारलं. आर्या सांगते, हे बघ जीवा, आपल्या तिघांमध्ये जे प्रेग्नेन्सीचं सत्य आहे ते मी आजपर्यंत कोणालाच नाही सांगितलेलं. जीवा पण सांगत असतो, मग तू सोनोग्राफीचे रिपोर्ट आईला का दाखवले? ते थोडंसं मला विचित्र वाटलं. अरे, हे प्रेग्नेन्सीचं सत्य आपण कोणाला सांगू शकत नाही. मग मी फक्त तुझ्या आईला सांगण्याचा प्रयत्न केला. तू किंवा नंदिनी दोघांपैकी कोणी सांगितलं असतं नाही ना? मग मी सांगितलं तर काय बिघडलं? आणि आपल्या दोघांमध्ये फक्त एक प्युअर मैत्री आहे, या व्यतिरिक्त काही नाही. मैत्री तर करूच शकतो ना? तेव्हा जीवा पण तिची मैत्री एक्सेप्ट करतो आणि हातात हात मिळवतो. हे सगळं त्यांनी नंदिनीला सांगितलेलं असतं. नंदिनी म्हणते, काय तुम्ही तिला हे सगळं विचारलं? जीवा म्हणतो, हो, मग आता आपल्या दोघांमध्ये तिसरं कोणीच येणार नाही, तेव्हा तू जास्त काळजी करू नको. पण तरीसुद्धा नंदिनीचं टेन्शन काही कमी झालेलं नसतं. तरी पण जीवा, मला थोडी भीती वाटते. पण जीवा, खरंच तुम्ही कमाल आहात. जीवा म्हणतो, हो, मग नवरा कोणाचा आहे? दोघं पण एकमेकाला मिठी मारतात. तर दुसरीकडे आर्या विचार करत असते. जीवाला असं वाटतं की माझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काहीतरी आहे, पण खरंच आमच्यामध्ये आहे. मी त्याच्याशी खोटं बोलले.
आज जीवाला संशय आला आहे, उद्या नंदिनीला पण येऊच शकतो, म्हणून मला खोटं बोलावं लागलं जीवा. पण या गोष्टीने काय घडलं असेल? नंदिनीचं समाधान झालं असेल आणि मला तेच तर हवं होतं. नंदिनी फोनवर बोलत असते. हो, मी 2 दिवसानंतर आनंद निवासला येणार आहे. त्याच वेळेला तिथं काव्य आलेली असते. अगं ताई, किचनमध्ये या दोघांचं काय चाललं आहे नेमकं? देशमुखांनी तर पाण्याचा ग्लास आणला, तो पण ट्रेमध्ये. पण हा सगळा झमेला काय चालला आहे ना, मला त्याचा शोध घ्यायचा आहे. नंदिनी सांगते, अगं काव्या, तुला नेमकं IAS अधिकारी व्हायचं आहे का डिटेक्टिव्ह बनायचं आहे? तुझं सगळीकडेच लक्ष असतं हां. काव्या म्हणते, हो, माझं सगळीकडे लक्ष असतं आणि माझ्या नंदिनी ताईकडे पण बरं का. माझ्या ताईचं नेमकं काय चाललं आहे आणि तिच्या बाळाचं? नंदिनी म्हणते, मला कळलं नाही, काय म्हणायचं आहे तुला? अगं ताई, ती आर्या प्रेग्नेंट राहून फक्त 1-1.5 महिना झाला आहे, तरी तिच्या बाळासोबत ती खूप गप्पा मारते. पण मी तुला तुझ्या बाळाबरोबर गप्पा मारताना बघितलंच नाही आहे. असं का? तर नंदिनीला जीवा जे काही बोलला ते सगळं आठवत असतं. कारण जीवाला पण संशय आला होता की आज नाही तर उद्या काव्या पण तुला असं काही प्रश्न विचारू शकते. तर किचनमध्ये मानिनी काकू पार्थला लाडू बनवायला शिकवत असतात. पार्थ म्हणतो, आपली आई ना खूप मॉडर्न विचारांची हां, आपल्याला सुद्धा कामाला लावलं आहे बघ ना. जीवा म्हणतो, हो ते तर आहे, आणि त्याचा लाडू वळून झालेला असतो. हे बघ दादा, मी किती छान लाडू बनवला. मानिनी काकूही सांगतात, बघ पार्थ, असा लाडू वळवायचा असतो. तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे मग, मला नाही जमत आहे, सगळे लाडू तूच वळव. मानिनी काकू सांगतात, अजिबात नाही, मी तुला लाडू तयार करायला शिकवते ना, तर ते तुला आलेच पाहिजे. पार्थचे प्रयत्न परत सुरू होतात आणि मानिनी काकू सेल्फी व्हिडिओ काढत असतात आणि काही फोटोज पण क्लिक करतात. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काव्याने तर मला चांगलंच कामाला लावलं आहे आणि उद्या जर बेबो आला ना, हे दोघं तर मला घरगडी बनवून ठेवतील. मानिनी काकू सांगतात, हो मग तेवढं तर करावंच लागतं ना. त्यांचं काही काम असतं, त्या निमित्ताने तिथून निघून जातात. तेव्हा पार्थ जीवाला म्हणतो, अरे छोटे, मला एक सांग, तुझ्यामध्ये आणि नंदिनीमध्ये सगळं ठीक तर आहे ना? तुमचं बाळ व्यवस्थित तर आहे ना? काव्याचं आणि माझं बोलणं झालं. नंदिनी तिच्या बाळाबरोबर गप्पा मारत नाही, कारण आर्याही मारते तिच्या बाळाशी गप्पा आणि काव्या देखील मारतात. मग नंदिनी का गप्पा मारत नसतील? जीवा म्हणतो, अरे दादा, तसं काही नाही, आम्ही पण गप्पा मारतो आमच्या बाळाशी, पण तुम्ही त्यावेळेला बघत नसाल आणि जेव्हा तुम्ही बघतात तेव्हा आम्ही गप्पा मारत नाही. बस एवढंच, बाकी काही नाही. तर काव्या पण नंदिनीला तोच प्रश्न विचारत असते. तेव्हा नंदिनी सांगते, अगं काव्या, तसं काही नाही गं. काव्या परत सांगते, अगं ताई, पण जेव्हा आईच्या पोटामध्ये आरू होती तेव्हा तू किती गप्पा मारायची, दीदी येणार की दादा येणार हे सुद्धा विचारायची, पण आता तू तुझ्या बाळाशी काहीच गप्पा मारत नाही. तर इकडे नंदिनीची कोंडी झालेली असते. आता ती काय उत्तर देणार उद्याच्या भागात कळेलच. आणि तिकडे जीवाची, पार्थ परत त्याला काही प्रश्न विचारणार का? तर हा भाग इथेच संपतो. पुढील प्रोमोमध्ये बघायला मिळतं, जीवाने हातावर बाबा नावाचा टॅटू काढलेला असतो. तो नंदिनीला दाखवल्यानंतर ती तर खूप खुश होते, पण तेव्हाच तिथे आर्या पण येते आणि तिने हातावर आई नावाचा टॅटू काढलेला असतो. आणि मानिनी काकू जेव्हा तिला लाडू देतात, तो लाडू बघून तर आर्या खूप खुश होते आणि मानिनी काकूंना आई म्हणून बोलते. रूममध्ये गेल्यानंतर नंदिनी तर खूप चिडलेली असते. बाळाची आई नंदिनी आहे आणि ते गोंदून घ्यायचं असेल तर खुशाल गोंद. तुला साधं एवढंही कळत नाही, प्रेग्नेन्सीमध्ये टॅटू किंवा गोंधन करत नाही. आणि आपल्या आईला तिने आई का म्हटली असेल? आपल्या आईकडून ती तिची लाड का करून घेते? हे मला अजिबात नाही आवडत आहे जीवा. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. उद्याचा भागसुद्धा जबरदस्त असणार आहे प्रेक्षकांनो. पुढील भाग बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. प्लीज प्रेक्षकांनो, बेल ऐकून दाबायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. धन्यवाद.